पद्धतीने वर जाईल। विद्यमान आमदार आशुबापू पवार यांनी हा कारखान्याचा पूर्णपणे वाटोळा केलंय, तसंच तालुक्याचं सुद्धा त्यांनी वाटोळा केलंय। अनेक गावामध्ये त्यांच्यावरती प्रचंड असे नाराजी आहे आणि त्या नाराजी करता खऱ्या अर्थाने त्यांना एक ते 2 महिन्यानंतर नाराजी लोकांची, शेतकऱ्यांची, सभासदांची, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काय असते 2 महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभेला त्याला समाधान आहे की नाराज नेमकं काय। अक्षरशः शेतकरी हवालदिल झाला। शेतकऱ्यांची ऊस आता इथं सुभाषचंद्र भोसले बसल्यात। अक्षरशः गेल्या वर्षी कारखाना बंद असल्यामुळे अक्षरशः ह्या ऊसाला तोड सुद्धा मिळाली नाही। अनेक असे शेतकरी अक्षरशः कारखाना बंद असल्यामुळे हवालदिल झाले आणि ही पदयात्रेचा उद्देश असा आहे, कुठलाही राजकीय हेतू नाही। त्यांचा मोठा त्याग आहे की गोडंगा ही कामधेनू आहे आणि ती जगली पाहिजे। अनेक लोकांनी विद्यमान माजी संचालक असतील, स्वर्गीय संचालक असतील, स्वर्गीय चेअरमन असतील, यांनी आपल्या स्वतःच्या घरून बाजूलाकडे आणून या ठिकाणी हा कारखाना उभा करण्यासाठी त्यांनी मोठं त्यागात योगदान दिलं। पण त्याचा आमदार आशुबापू पवार यांनी काही त्याचा म्हणजे आपण जे म्हणतो त्यांनी याचा फायदा किंवा लोकांना, सभासदांना अजिबात काही फायदा झाला नाही। ही कामधेनू अक्षरशः बंद पडली। कर्मचाऱ्यांचा सुद्धा यांना पगार देता नाही आला। अशा माणसाला आपण आमदार केलं, फार मोठी गाढव चूक। मध्यंतरी संचालक मंडळ निवडून दिलं, फार मोठी गाढव चूक। लोकांना असं वाटलं आता सुधरण, नंतर सुधरण, पण मित्रांनो याच्यात काही सुधारणा काळी मात्र झाली नाही। येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो सत्याच्या पाठीमागं लोक कमी असतात। ज्या वेळेस श्रीकृष्ण झोपलेले होते आणि दुर्योधन पहिल्यांदा त्याच्या उशाला गेला आणि दुर्योधन उशाला गेल्यानंतर श्रीकृष्ण झोपले होते, अर्जुन गेला पाय केला, पण त्यावेळेस श्रीकृष्णाला जाग आली, श्रीकृष्ण उठले तर त्यांना पहिला अर्जुन दिसला। दुर्योधन आधी अर्जुनाचं भांडण लागली, ते म्हणले मी आधी आलो। अरे पण ते म्हणले मला आधी कोण दिसलं, आधी अधिकार हा अर्जुनच आहे। अर्जुनला विचारलं तुला काय पाहिजे, पण दुर्योधन मला नाही, मला आधी विचारू द्या। म्हणजे बोल तुला काय पाहिजे, ते म्हणले मला सगळं सैन्य दे, मला तू नको। मित्रांनो याप्रमाणे श्रीकृष्ण आपल्या सोबत आहे हे कदाचित तुम्ही विसरू नका। त्यांचं सैन्य त्यांच्याजवळ असू द्या, काही फरक नाही पडत। सैन्य मेल्यानंतर कळलं की हे काय झालंय ती। अशा प्रकारे या गोडंगेचं वाटोळ झालंय। मी आपल्याला एवढं सांगू शकतो की ही सर्व मंडळी गोडंगेच्या कारखान्याकरता, गोडंगा कसा चालू होईल याकरता आगत आहे, त्यांना आपण सहकार्य करावं। धन्यवाद।